कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात सोळांपूर इथं एका आक्रमक वानराने गेल्या 5 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय। या वानराच्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत सुमारे 70 जण जखमी झाले आहेत। यामध्ये सुमारे 60 जणांना वानराने चावा घेतला असून अचानक दुचाकी स्वारांवर हल्ला केल्याने अपघातात आणखी 10 जण जखमी झालेत। आज दिवसभरात देखील 5 जणांचा चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे सोळांपूर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गावात लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते। ग्रामस्थांनी घराची दारे खिडक्या बंद ठेवल्या आहेत। अनेक जण स्वरक्षणासाठी हातात काट्या घेऊन फिरत आहेत। गावातील बहुतांश दुकाने बंद असल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला असून लाखो रुपयांची उलाढाल देखील ठप्प झाली आहे। या प्रकारामुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्येही भीती पसरली आहे। दरम्यान या वानराला पकडण्यासाठी वनविभाग, पशुवैद्यकीय विभाग आणि रेस्क्यू टीमकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। सुमारे 25 सदस्यांचे पथक आणि स्थानिक युवक दिवसभर वानराच्या मागावर आहेत। मात्र वानर सतत गुंगारा देत असल्याने पकडण्यात अडचणी येत आहेत। सोळांपूर गावाची भौगोलिक रचना देखील रेस्क्यू ऑपरेशनसाठी आव्हान ठरत आहे। गावाच्या एका बाजूला डोंगर आणि उतार असून खालच्या बाजूस वस्ती आहे। संपूर्ण परिसरात ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथील वानर तज्ञ समाधान गिरी यांना पाचारण करण्यात आलंय। जखमींवर सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून अँटीबायोटिक इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। दरम्यान वानराला लवकरच पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल असं सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी विलास काळे यांनी सांगितलं। नमस्ते, मी सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, कोल्हापूर वन विभाग, कोल्हापूर। आपलं सोळांपूर गाव आहे। सोळांपूर गावामध्ये गेल्या 5 दिवसापासून एका वानराचा मोठा उच्छाद चालू झालेला आहे। यामध्ये वानराला काय झालंय की हे वन्य प्राणी जे आहेत, वन्य प्राण्याला जर एखाद्या व्यक्तीनं डिवसलं तर ती त्याच व्यक्तीनं त्या स्वरूपाच्या माणसावर कंटिन्यू अटॅक करते। एखाद्या वाहनानं धडक दिली तर त्याच प्रकारच्या वाहनावरती हमला करते। एखाद्या ट्रॅक्टरने धडक दिली तर ट्रॅक्टरवर हमला करतं, मोटरसायकल दिली तर मोटरसायकल, एखादं जीप गाडी असेल, कार असेल तर कारवाल्यावर ते अटॅक करतं। अशी त्यांची एक नॅचरल त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता हे निसर्गाने दिलेली देणगी आहे। आता हे वानर जे आहे, हे वानर काय झालं, कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीने त्याला मारलं असेल, ते जखमी झालं असेल, ते सूड उगवण्याच्या भावनेने काय करते की जे माणूस दिसेल, जी व्यक्ती दिसेल त्याच्यावरती अटॅक करते। आता त्याला आम्ही पकडण्यासाठी 5 दिवसापासून मोहीम राबवत आहोत। फक्त प्रॉब्लेम कसा येतोय की इथं जी भौगोलिक परिस्थिती आहे, गाव हे टेकडी खाली असं वसलेलं आहे आणि गल्ल्या मोठ्या मोठ्या आहे, गावाचा परिसर मोठा आहे। दुसरी गोष्ट, आजूबाजूला झाडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या दृष्टीने काय होतं की एका गलीतून माकड दुसऱ्या गलीत गेलं की वरती घरावर चढता येत नाही। सगळे घर ह्याचे पत्र्याचे घर आहेत। त्यामुळे माकडाचं लोकेशन घ्यायला, माकडामागे जायला, तिथं पोचेपर्यंत माकड लोकेशन बदलत असल्यामुळे त्याला डाट मारण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहे। तरी काय झालंय की काल परवा माकडामागे मोहीम राबवली। त्यानंतर माकड काय करतंय की रात्री झाडावर बसले की पटकन व्यक्ती दिसले का ज्या व्यक्तीच्या हातात कोणतं साहित्य नाही, हत्यार नाही, त्या व्यक्ती पटकन अटॅक करतं, एक तर उडी मारतं, ढकलून देतं किंवा चावून पळत आहे, अशी ती गोष्ट घडत आहे। आणि त्याच्या मागे वन विभागाची टीम गेली की ते लगेच ताबडतोब लोकेशन बदलतं। एवढंच नाही तर वन विभागाची जी गाडी आहे ती सुद्धा त्यांना लक्षात ठेवली। काल गाडी येऊन गाडीला धडक मारून पळून गेलेला, म्हणजे गाडी दिसते का तो लगेच लोकेशन बदलत आहे। या दृष्टीने आता काल पण डाट मारण्याचा प्रयत्न झाला, तर डाट जवळजवळ लागलीच होती, परंतु तिथं थोडंसं औषध कमी असल्यामुळे कसं आहे की वन्य प्राणी आहे, डोस जास्त झाला तर तो शॉकमध्ये जाऊन मरू शकतो, म्हणून कमी औषध देऊन त्याला डाट मारली होती। त्याला गुंगी आली होती, परंतु रात्रीची वेळ होती, अंधारामध्ये दिसलं नाही, बॅटऱ्या वगैरे सर्व गोष्टी होत्या, गावकरी पण होते, परंतु काय झालं की ऊसामध्ये गेला। ऊसामध्ये जवळजवळ अर्धा 1 तास त्याला शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही। त्यानंतर आजही त्याला औषधाचा परिणाम आहे। आजही आम्ही वन विभागाचे सकाळपासून गावकरी पण सहकार्य करताय, सर्व मुलं वगैरे त्याचं लोकेशन सगळ्या गावात घेत आहे, परंतु सकाळी फक्त 7 वाजता लोकेशन दिसलं, त्यानंतर अद्याप अजूनपर्यंत लोकेशन दिसलेलं नाही। त्या दृष्टीने आता आम्ही ड्रोन कॅमेरा पण आणले, थर्मल ड्रोन कॅमेरा आणलाय। त्या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने आता आम्ही प्रत्येक जे आजूबाजूला झाडं आहे त्या झाडांमध्ये त्याचं लोकेशन आम्ही घेत आहोत। लोकेशन मिळाल्यानंतर त्वरित त्याला ट्रँक्युलाइज करून त्याला पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये या गावापासून म्हणजे जवळजवळ 100-150 किलोमीटरच्या वरती सोडणार, जिथं कोणतीही मनुष्य वस्ती नसेल अशा ठिकाणी त्याला सोडण्याचा आमचा प्रयत्न आहे। परंतु आज आम्ही यासाठी आलोय की आज कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही ते पकडण्याची मोहीम पूर्ण करून नंतर तिथून पाय काढून तोपर्यंत आम्ही थांबून राहणार आहोत, अशी मी गावकऱ्यांनाही ग्वाही देतो। लाईव्ह मराठीसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव।
आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.